Section 349 to 358 provide about the criminal force and assault. Section 349 define force and Section 350 provide the criminal force, whereas Section 351 define the assault and Section 352 define the punishment for it. And Section 141 of IPC, that is unlawful assembly, is somewhere related with the criminal force or assault. ठीक है. Criminal force आणि assault. Mere causing force, like grievous hurt, mere causing force is not offense. Criminal force is an offense. आणि assault मध्ये काय आहे? assault मध्ये फक्त preparation or mere word can be cause assault. फक्त preparation, the words accompanied with action, it's amount to assault. फोर्सची डेफिनेशन खूप म्हणजे असं इंटरेस्टिंग डेफिनेशन आहे. तुम्ही जर वाचायला गेले तर ती समजायला खूपच हे असते, कळतच नाही नेमकं की काय चाललंय डेफिनेशनमध्ये. फिरून 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 तेच कॉज ऑफ मोशन, सजेशन ऑफ मोशन, चेंज इन मोशन, परत फिरून तेच अजून परत कॉज ऑफ मोशन, चेंज इन मोशन, सजेशन इन मोशन. तर फोर्सची डेफिनेशन काय सांगते की इफ बाय कॉजेस एनी पर्सन, और सेक्शन 349 काय सांगतं की अ पर्सन इज सेड टू यूज फोर्स टू अनदर व्हेन ही कॉजेस मोशन, चेंज इन मोशन और सजेशन ऑफ मोशन. कॉजेस मोशन म्हणजे काय की एखाद्याला क्रिया करायला भाग पाडणे. चेंज इन मोशन, एखादी जर एक वेगळी क्रिया करत असेल तर त्याला त्याच्यापासून प्रिव्हेंट करणे. किंवा सेसेशन ऑफ मोशन, सेसेशन ऑफ मोशन म्हणजे जर एखादी शांत एखादी क्रिया करत असेल तर त्याच्यापासून त्याला परावृत्त करणे. इफ बाय कॉजेस एनी सबस्टन्स टू मोशन, चेंज इन मोशन और सजेशन ऑफ मोशन by bring that substance into the contact of the any part of that other body by any of the following way. आता बघा, तर चेंज इन मोशन, सजेशन इन मोशन किंवा कॉज ऑफ मोशन तर कशामुळे होत आहे? उदाहरणाद्वारे तुम्हाला पटकन समजेल. एखादी काय करत होता की आता थंडीचे दिवस होते, बाथटबमध्ये एकदम मस्त कोमट पाणी किंवा गरम पाणी घेऊन मस्त बसलेला होता आरामशीर, बरोबर, शांततेत होता. म्हणजे तो मोशन म्हणजे काय त्याचं की तो शांत पडून होता पाण्यामध्ये. बीने काय केलं, बीने बर्फाचं थंडगार पाणी आणलं बाहेरून, असं एवढं की म्हणजे त्याच्यात बर्फच असेल असं समजून घ्या, आणि अचानक काय केलं, बीच्या अंगावर टाकून दिलं. याच्यामुळे बीला 0 मिनिटात म्हणजे काही करायच्या आधीच तो एकदम असं घाबरून उठला, एकदम जोरात घाबरून उठला. काय झालं? कॉज ऑफ मोशन, बरोबर, ठीक आहे. किंवा समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला पोहायचं खूप असं भीती आहे किंवा त्याला पोहता येत नाही, पाण्यापासून खूप भीती असते. मग तो एक दिवशी काय झाला की त्याला बोटीवर बसवलं आणि बोटीवर तो मस्त झोपून गेला आरामशीर. तर अचानक काय झालं पुढे, तर त्याने ती दोरी बांधून ठेवलेली होती याला काठावर. तुम्ही गेला आणि ते दोरी सोडून दिली आणि ते बोट गेले दुसरीकडे जाऊन, आणि त्याला जेव्हा लक्षात आलं की आता ती बोट आता बांधलेली नाही आहे, तर अचानक काय झालं, अचानक त्याला खूप असं भीतीसारखं वाटलं. ही कॉजेस मोशन, बरोबर. किंवा समजा एखादी व्यक्ती चालला आहे रस्त्याने, हळूहळू जाता येईल त्याच्याकडे व्यवस्थितपणे, कुत्र्यांपासून लई घाबरतो, म्हणजे लई घाबरतो, कुत्र्यांना बोलतोय मी, सॉरी, कुत्र्यांपासून त्याला खूप भीती वाटते. तुमच्याकडे खूप असा एकदम मोठा म्हणजे असा खूप असा हिंस्र कुत्रा होता. तुम्ही काय केलं, तो जवळ आला आणि तुम्ही कुत्र्याला सांगितलं छू, कुत्रा त्याच्या मागे लागला परत.
तो माणूस परत पडत त्याच्या घरी गेला. कॉजेस मोशन. बरोबर. अ पर्सन इज सेड टू यूज फोर्स टू अनदर when he causes motion, change of motion or cessation of motion. मोशन कॉज करतोय किंवा ते जे मोशन आहे ते चेंज करतोय किंवा जे मोशन चालू आहे त्यांना काय करतोय तो सीज करतोय. तर अशा वेळेस तर कशामुळे? बाय एनी सबस्टन्स काही पण राहू शकतं. आता समजा 14 फेब्रुवारी होती, एक व्यक्ती मस्त एकदम छान व्हाईट वगैरे कपडे घालून ते करून चालला होता घरी, आपलं कॉलेजमध्ये चालला होता. हातात गुलाबाचं फुल वगैरे होतं, टेडी वगैरे होतं, सगळं होतं. जातोय तुम्ही बघितलं जाताना मध्ये एक मस्त खड्डा होता, तिथे पाणी वगैरे असं डबक्याचं पाणी होतं. तुम्ही इकडनं दगड मारला, जोरात दगड मारून फेकला पाण्यामध्ये, पाणी त्याच्या अंगावर उडलं. काय झालं? चेंज इन मोशन. बरोबर. बाय ब्रिंग दॅट सबस्टन्स इन टू द कॉन्टॅक्ट विथ एनी पार्ट ऑफ दॅट अदर्स बॉडी बाय एनी वन ऑफ द फॉलोइंग वे. बाय हिज ओन बॉडीली पॉवर, बाय डिपॉझिंग any substance in such a manner that motion, change in motion or cessation in motion takes place without any further act on his part. बरोबर. ते पाणी तुम्ही काय केलं? तुम्ही त्याच्या थंड पाणी त्याच्या अंगावर टाकून दिलं. द सबस्टन्स ब्रिंग इन टू द कॉन्टॅक्ट विथ हिज बॉडी. त्याच्यामुळे काय झालं? त्याचं चेंज इन मोशन, सजेशन इन मोशन और कॉजेस मोशन. समजलं? और बाय इंड्युसिंग एनी ॲनिमल टू मूव्ह. किंवा तुम्ही त्या कुत्र्याला सांगितलं की याला पकड, त्या कुत्र्याला काय केलं तुम्ही? त्याच्यावर सोडून दिला. बरोबर. तरी झालं काय? चेंज इन मोशन, कॉज ऑफ मोशन और सेसेशन ऑफ मोशन. देन सच पर्सन इज सेड टू कमिट or said to make a force against such person. Section 350 provide about the criminal force. It says that whoever intentionally use force to any person without that person's consent in order to committing offense or with intent to cause injury, fear or annoyance to that such particular person, then such person is said to criminal force against that other. बघा, एखादा व्यक्ती आता फक्त कॉजिंग मोशन किंवा आपलं कॉजिंग फोर्स, इट इज नॉट अन ऑफेन्स. आता एखादी मित्र उभा आहे, त्याने मागून जोरात पाठीवर मारली, चेंज इन मोशन झाला समोरच्या व्यक्तीचा, तर काय याच्यात हे आहे का? ऑफेन्स झाला का? त्याने क्रिमिनल फोर्स केला का? नाही. Whoever intentionally use force to any person without that person's consent in order to committing an offense. आता त्याला इसेन्शियल काय आहेत क्रिमिनल ऑफेन्सचे? तर फोर्स मस्ट बी यूज अगेन्स्ट द कन्सेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन और सच क्रिमिनल फोर्स और सच फोर्स शल बी कमिटेड अगेन्स्ट हिम विथ इंटेंट टू कॉज इंजुरी और कमिटिंग एन ऑफेन्स. बरोबर. समजा आता ते त्याच्या हातात एखादी काही वस्तू असेल, एखादी व्हॅल्युएबल सिक्युरिटी किंवा व्हॅल्युएबल थिंग असेल त्याच्या हातामध्ये. बरोबर. तुम्ही काय केलं? तर माणूस कुत्र्याला घाबरतो, तर त्याच्या मागे कुत्रा लावून दिला. तो माणूस ती वस्तू तिथेच ठेवून पडून गेला. परत तुम्ही ती वस्तू घेऊन घेतली फॉर द पर्पज ऑफ कमिटिंग अन ऑफेन्स ऑर विथ इंटेंट टू कॉज इंजुरी. तर त्या इंजुरी कोणती? आपण सेक्शन 44 बघितलं होतं. इंजुरी मे बी एनी टाईप, माइंडला राहू शकते, बॉडीला राहू शकते, प्रॉपर्टीला राहू शकते. ठीक आहे. आता माइंडला असेल तर काय ते झालं, न्यूसन झालं. बॉडीला असेल तर ऑफेन्सेस रिलेटेड टू बॉडी असतील. प्रॉपर्टीला राहिलं तर ऑफेन्स रिलेटेड टू प्रॉपर्टी किंवा त्याचे डिफिमेशन, त्याच्या डेप्युटेशनच्या विरुद्ध राहिलं तर ते डिफिमेशन. बरोबर. तर अशा वेळेस ते जे ऑफेन्स आहे, ते जो फोर्स यूज केलेला आहे, तर सच फोर्स शल बी डेझिग्नेटेड ॲज अ क्रिमिनल फोर्स. ठीक आहे. अँड क्रिमिनल फोर्स मस्ट बी डायरेक्टेड अगेन्स्ट पर्सन अँड नॉट अगेन्स्ट थिंग.
अँड नेचर अँड एक्सटेंट ऑफ द ऑफेन्स इज डिपेंड ऑन द ऑफेंडर्स इंटेन्शन. आता ऑफेन्सचं नेचर कशावर डिपेंड करेल, तर ते जे इंटेन्शन आहे तो ऑफेन्स कमिट केलेला आहे तर त्याच्यावर ते काय ठरेल, तर त्या ऑफेन्सचं इंटेन्शन ठरेल. ठीक आहे. सेक्शन 351 प्रोव्हाइड अबाउट द असॉल्ट. Section 351 provide that whoever intentionally or knowingly make any gesture or preparation with knowledge that intention or with knowledge or intention that because of such gesture or preparation any person present apprehended that the person who makes such gesture or preparation is going to use the criminal force against him, then such person is said to be done assault. तुम्ही बघितलं असेल की तुम्ही एखाद्याला सांगताय हातवारी करून की हां थांब तू ये माझ्या समोर मग तुला दाखवतो मी. ठीक आहे. आता हे काय मियर वर्ड्स नॉट अमाउंटिंग टू असॉल्ट विदाउट एनी गेस्चर ऑर प्रिपरेशन. आता तुम्ही त्याला सांगताय की ये तू मी तुला दाखवतो, ये तू मी तुला दाखवतो, पण हे काय होणार नाही, असॉल्ट होणार नाही. पण तुम्ही त्याला सांगताय की ये तू माझ्याकडे तुला दाखवतो आणि तुम्ही हे करताना जर तुम्ही फक्त काय केलं, हाताच्या त्या बाह्या असतात, बाह्या म्हणजे आपण शर्टच्या बाह्या तुम्ही वरती केल्या, बरोबर, किंवा तुम्ही बाजूला एक काठी पडली असेल ती फक्त हातात उचलून घेतली, तर द मेअर वर्ड्स accompanied with the some positive act is amount to an assault. समोरच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे द पर्सन apprehended that the person who makes such gesture or preparation is going to use the criminal force against him, then such person is said to done assault. आता assault साठी इंजुरी किंवा मारहाण गरजेची आहे का, तर नाही. समोरच्या व्यक्तीने फक्त वर्ड्स accompanied with action तरी पण तो कोणता ऑफेन्स होतो, असॉल्ट होतो. There are some essential of the offense of assault. The accused must make some gesture or preparation, mere words not amounting into assault. आपण आताच बघितलं. Accused must be present. आता तो फोनवर सांगतोय की तुला बघून घेईल मी, मग तो किंवा तू ये मला भेट, तो होईल का ऑफेन्स, नाही होणार. Gesture or preparation must be cause the mind of person against whom it is made. आता तुम्हाला ज्या माणसाला सांगायचं आहे, समजा एला बीला धमकवायचं आहे किंवा त्याच्या विरुद्ध, तेव्हा ऑफेन्स केव्हा होईल की त्याच्या समोर हा काय करेल, त्याच्या शर्टच्या बाह्या वगैरे वरती घेईल, काठी वगैरे उचलेल आणि त्याला सांगेल की ये माझ्याकडे तुला मी दाखवतो किंवा काय होतो, तेव्हा ऑफेन्स मेट आउट होईल. पण समजा त्या सी बाजूला उभा आहे, सीला सांगतोय मी याला बघूनच घेईल आणि हा कसा एवढं हे करतोय किंवा ते करतोय, अशा वेळेस ऑफेन्स होणार नाही, बरोबर. तर ज्याच्या विरुद्ध तुम्ही गुन्हा करताय तर तो समोर असला पाहिजे, जो गुन्हा करतोय तर तो समोर असला पाहिजे. गेचर अँड प्रिपरेशन मस्ट बी कॉज द माइंड ऑफ द पर्सन अगेन्स्ट होम इट इज मेड. आज समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगताय, एने बीला सांगितलं की तुला मी बघूनच घेईल आणि ते ऐकून घेतलं आणि सी पडून गेला किंवा सीला खूप भीती वाटली, काय होणार आहे का फायदा याच्याने, नाही. अगेन्स्ट होम सच असॉल्ट इज मेड, तर त्याच पर्सनच्या माइंडमध्ये ते वाटलं पाहिजे की द पर्सन इज गोइंग टू अगेन्स्ट द यूज द क्रिमिनल फोर्स अगेन्स्ट हिम, बरोबर. सेक्शन 352 प्रोव्हाइड पनिशमेंट फॉर क्रिमिनल फोर्स अँड असॉल्ट. whoever commit offense of assault or criminal force shall be punishable up to 3 months imprisonment, ठीक है, and or 500 fine or both. And where such assault or criminal force is executed on grave provocation, then under section 358 the punishable with the imprisonment which may extend to 1 month. तर त्याला पनिशमेंट काय आहे, कमी आहे. सेम आपण जेव्हा याच्यामध्ये बघितलं तर त्याचप्रमाणे इकडे पण आहे, ठीक आहे. तर हे झालं तुमचे असॉल्ट आणि क्रिमिनल फोर्स. दोघांमध्ये जर काय तुम्हाला हे वाटत असेल, काय कन्फ्युजन असेल किंवा काय असेल, तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. आपण पुढच्या लेक्चरला ते आपण नक्की बघायचा प्रयत्न करू. नेक्स्ट लेक्चरला आपण असॉल्ट ऑन वुमन आणि 354A सेक्शुअल हॅरॅसमेंट अँड पनिशमेंट फॉर इट,
देन असॉल्ट और यूज ऑफ क्रिमिनल फोर्स टू वुमन विथ इंटेंट टू डिस्टर्ब, नंतर वॉयरिझम अँड स्टॉकिंग. तर हे जे ऑफेन्सेस आहेत आपण ते बघणार आहोत. आणि त्याचप्रमाणे 354 म्हणजे जो जनरली विनयभंग म्हणून बोलला जातो, तर असॉल्ट टू वुमन, तर ह्या चॅप्टरमध्ये आपण ते बघणार आहोत. ठीक आहे.